नाग्या आता मी फोन उचलला त्यांनी. अरे कामात असेल आता कोणीतरी ना सोबत असेल म्हणून फोन नसेल उचलत. तू काय एवढा लोड घेतोय? नाग्या लोड घेऊन नाही तर काय करू रे. हा मला ना काहीतरी गडबड वाटते का नाग्या. काय बी करून त्याशी बोललं पाहिजे. अरे बोलायला तू भेटणार कसं तिला? डायरेक्ट का दुसतो तुम्ही हिरो ती तुला हिरो म्हटली म्हणून काय हिरोवानी वागणार आता? तसं नाही रे. हे माग पुढे चाललंय बघ इथं. नाग्या तुला काय वाटतंय मी काय घरात बसू नाही शकत होय? हा अरे आधी वेळ वेगळी होती आता विषय वेगळा आहे. तू आज जाऊ शकतो पण आता विषय जरा नाजूक आहे रे. आता ते काय फक्त कॉकटेलचं घर नाही, तुझी सासूरवाडी आहे आणि सासूरवाडीत जावं ना असं मानानं घुसायचं असतंय. असं अचानक घुसला तुझ्या सासऱ्याला आवडलं नाही मेवण्याला आवडलं नाही तर काय करतो? हा नाग्या तू ना नुसतं आडो लाव बघ मला. वळ पटकन. होय आता मी काय आडवं लावले? जी आहे ते सांगतोय ना. का माझं डोकं जाम झाले. काय सुचना झालंय मला. विरे एक आयडिया माझ्याकडे ऐक. काय? रात्री सगळे झोपले का नाही आपण या भिंतीवरून उड्या मारून आत घुसू. रात्री असं तर असं तसं तर तसं काय? तू रात्री नाही रे नाग्या. तोवर काय करायचं आणि तोवर काय करायचं म्हणजे तोवर वाट बघायची. तोपर्यंत तिचा फोन किंवा मेसेज आला का नाही मग प्रॉब्लेमच सॉल्व ना. नाहीतर घुसायचं. नाही लागा नाग्या. रात्रीपर्यंत मी नाही थांबू शकणार. ते लवकर भेटायचंय मला लागा. अरे विरे त्याशिवाय कसं भेटणार रे तू? ऐक माझं विरे. अरे घुसू भिंतीवर उड्या मारून काय होतंय? नाही नाग्या. नाग्या विरे थांब 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 थांब. अरे काय झालं विरे? थांब. काय झालं? अरे माझ्या डोक्यात ना एक आयडिया आल्या. काय? वैशी. अरे आपण नाही जाऊ शकत आतमध्ये पण वैशी तर जाऊ शकते ना. हा ही बेस्ट आयडिया. तिला फोन लावून निरोप दे. हा ती पिऊपर्यंत निरोप पोहोचवल तुझा. दे निरोप. ए थांब थांब थांब. काय? तिला फोन लावायच्या आधीच तुझं काम होतंय काय की? कसं काय? हे बघ तिकडं 60 ते ताट्या साठे. झालं एवढे तानाचं रोडवर गाडी लावून कुठं गाडी पंक्चर झाली गाडीतलं त्याला. हे अरे बाबा तुझं ऐकायला लागलं ना आमच्या कानाचे पडदे पंक्चर होते. साठी माझं एक काम आहे तेवढं करशील का? करणार की तू तुम्ही सांगितलेलं आणि आम्ही केलं. ते असं कधी होईल का? अरे एवढा का बोलतोयस तू? विरू जेवढं सांगतोय ना तेवढं ऐक आणि कमी बोल बाबा. बर साठी माझं एक निरोप देशील का पिऊला? फक्त ना कुणाला काही बोलायचं नाही. तुम्ही कुणाला कशाला काय बोलतोय? जीव गेला तरी मी कोणाला बोलणार नाही. फक्त तुमच्या सावली खाली मला जागा द्या. अरे बस 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 पुढचं काही नको सांगूस तू. विरू तू पटकन निरोप दे बाबा. ऐक पिऊले ना फक्त एवढा निरोप दे की माझा फोन उचल. बरोबर ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चल चल. टेन्शन काय घेऊ नको. आजच्या आज मी त्यांना भेटतो. हा
चालतंय. ए साठे, डायरेक्ट कुठं घुसतो रे घरात? ते पिऊ ताईकडे काम होतं. काय काम होतं? ते रोप द्यायचा होता. कसला निरोप? नक्कीच काहीतरी गडबड आहे, आम्हाला कळलीच पाहिजे. थांब, आम्ही बोलवतो. पियू, पियू, काय झालं दादा? साठेला तुला काहीतरी निरोप द्यायचा आहे. ए साठे, काय निरोप सांग? ते मोबाईल ए अरे सांग ना. ते ते मोबाईल हेच ते मोबाईलचं काय? साठे निरोप घेऊन आलेत, म्हणजे नक्की वीरूनच ह्यांना पाठवलं असणार. वीरूचे काय जो ह्यांच्याकडे निरोप पाठवतो. अरे बोल ना, मोबाईल काय? ते ते मोबाईल दादा ते माझा मोबाईल खराब झालाय ना, तर तो दुकानात न्यायचा होता, त्यामुळेच आले ते. काय झालं तुझ्या मोबाईलला? तो फोन उचलता येणं झालाय बघ, मग त्यामुळे ते घेऊन जायला आले. हँग झालाय की काय? ठीक आहे साठे, एक काम कर, पियूचा मोबाईल घेऊन जा आणि चांगले मोबाईल रिपेअरवाल्याला दाखव. होय. काय झालं साठे? तुम्हाला वीरूनं पाठवलंय ना? होय होय होय. काय बोलला तो? ते ते तू ते तुम्हाला फोन उचलायला सांगितलंय वीरून. ठीक आहे साठे, तुम्ही जा, मी बघते काय करायचं ते. बरोबर. आणि हा, थँक्यू. वीरूला लय काळजी लागली असणार का? त्याचा एकदा फोन उचलून त्याला सांग तरी की तू ठीक आहेस. त्याचा जीव टांगणीला लागला असणार बघ. नाही वैश, मी का जर एकदा त्याच्याशी बोलले ना, तर मला स्वतःला रोखणं लई अवघड होईल. माझा नाही राहणार स्वतःवर ताबा, त्यामुळे मी नाही उचलणार फोन. अगं पिऊ, तू काय करतेस? तू न बोलून त्याला केवढा त्रास होतोय, आणि तुला बी. वैशे, पुढे जाऊन त्याला लई त्रास होण्यापेक्षा ना, आत्ता झालेला त्रास कधी बी चांगला. माझ्या काळजीनं त्रास झाला तर काय हरकत नाही, पण मला सगळं काही माहीत असून बी डॅडीचा जर का त्याला त्रास झाला ना, तर मला ती कधी बी नाही चालणार. अगं पण अरे नाग्या, त्यासाठी निरोप दिला असेल ना? हा, देईल. थोडं बोलायला. हे विरे अरे कुठल्या तर गाडीचा आवाज होतं. बस लवकर गाडी बस, मागचं. अरे चल पिऊच असेल तर. अरे नाही चल तू. अरे चल. अरे विरे, कुत्री आपल्या घरापुढं काय करते? मागे विरे, ह्यो जाग्या माघारी येतोय. आता येऊ ना, काहीतरी मुद्दाम वाद उकरून काढणार बघ. नाग्या, मी काय बोलू देस, मग मी आहे, मी आहे. हे विरे, अरे जरा दमाने घे. आता पहिल्यासारखं राहिलं नाही. काय बी झालं ना, त्या जागेवर आता तुझं नाजूक नातं आहे. मेवण्या लागत तुझा आता. एका मेवण्यास नाही का अपशब्द बोललास ना, तिकडे पी वणीस तुला हर्ट होईल. त्यामुळे जरा दमाने घे.
ए नागे इथं आमच्या इलाक्यात काय करताय रे? तुमचा इलाका ए नीट बघ रस्ते उभं आहे आम्ही तुम्ही काय रस्ता नाव केलाय का नागे कुत्र्याने ना त्याच्याच इलाक्यात भुंकायचं असतं दुसऱ्याच्या नाही. काय प्लॅनिंग आहे रे तुझं? ए जागे आम्ही बुंकत नाही आम्ही ना डायरेक्ट चावतो ते पण दुसऱ्याच्या इलाक्यात घुसून. ए नाग्या आवाज जरा खाली 2 पाय आलाय 4 खांद्यावर जाशील. नागे नीट विचारतोय व इज्जतीत सांग का थांबलंय आमच्या घरापुढं? त्याला संपलं होतं आमच्या गाडीतलं म्हणून थांबलोय. बघितलं का गाडीत लिटरभर तेल टाकायचे ऐपत नाही आणि निघालाय नाही आता व्हायला. चला नाग्या ह्यो दुष्काळी जगालेच ट्यू करायला लागले रे. ह्याला ना माझा इंगा दाखवायलाच पाहिजे होता. रे एकदा पिऊनी ना तुझी बायको होऊ दे मला दाखवच आपला टेरर. ए त्याचा जाऊ दे त्याचा विषय सोड पुन्हा पिऊनीसने फोन लाव. हा अरे काय झालं अरे नाही उचलत ते ना. अरे मला ना आता तिची काळजी बी वाटते टेन्शन बी यायला लागले. नाग्या ठीक आहे नाही मी आता आज जाऊन बघतोच काय होईल ते होईल. ए थांब 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 मी पण येतो चल. नाही नाही तू इथंच थांब एकटा जाऊन येतो आता. अहो आमच्या भावकीतली पोरगी होती म्हणून त्याला जित्ता तरी सोडला. उद्या आमच्या पिऊंच्या आयुष्यात जर असं कुणी पाऊल टाकलं तर जित्ता काढू की त्याला आम्ही. तू तू तुझ्याकडे तुम्ही विरोबा या साठे तुम्ही पिऊला निरोप दिला का? होय कुठे पिऊ? ते आत आहेत. पिऊ ए पिऊ राव द्यास कशा हो थांबा. काय झालं दादा? मला काहीतरी गडबड वाटते. ते हिरो असाच आमच्या दारापुढे उभं राहणार. त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत असतं. काम करा गाडी माग घ्या. ए पिऊ पिऊ हो तर डायरेक्ट घरात आला पिऊ. आता काय करायचं? वैशे का वागतोय असा? आता काही बी खरं नाही वैशे. डॅडी बी घरात आहे जगूत आता मी असं करतोय. पिवडे तू तुला भेटल्याशिवाय नाही जाणार आता. पिऊ ए पिऊ वैशे नाही आपल्याला काय बी करून त्याला इथनं घालवायला हवं. काहीतरी विचार कर वैशे. मी काय करू? मी काय सांगू? तो तुला भेटल्याशिवाय नाही जाणार पिवडे.
नाही वैशे, विचार कर काहीतरी. एक काम कर, तू त्याला जाऊन सांग की घरामागच्या शेताजवळ आहे आणि तिथं थांब. मी जाऊन भेटते त्याला तिथं. हा वय वय ठीक आहे, मी जाते. जा पटकन. पियू, ए पियू. कोण ओरडतंय रे बाहेर एवढ्या मोठ्यानं? लखन, ए लखन जरा बघ बाहेर. अरे जगा परत तिकडेच येतोय. काहीतरी कुटाण व्हायच्या आधी वीराला फोन केला पाहिजे. हॅलो वीर्या, अरे तो जाग्या माघारी आलाय. तू पटकन बाहेर ये, नाहीतर लय राडे होतील. नाही ना घ्या, मी आहे ना तिथलं पियूला भेटूनच जाणार. मग तू जागे येऊ दे, तर त्याचा बाप अंकुशराव. बोललो तर बोललो. अरे वीर्या ऐक ऐक. त्याला वाटतं आज याची लव्ह स्टोरी फुलायची ऐवजी कोमेजदार वाटतं. अरे तुला काही कळतं का? तू कशाला आलास इथं? जा बघू इथनं. हे बघ, पियूला भेटल्याशिवाय ना मी कुठे बी जाणार नाही इथनं. कुठे ती पियू? अरे वीरू गप्पच की, नाहीतर पिऊचं घराबाहेर पडणं पण बंद होईल. तिचा मोबाईल खराब झालाय म्हणून ते तुझा फोन उचलणं झाली. ते तिनंच मला निरोप द्यायला इथं पाठवलंय. तिने तुला शेतात भेटायला बोलवलंय. हा तिकडे भेटायला. अगं पण ती आता भेटायला काय येत नाहीये मला. ते समजा तुला ती भेटल्यावर सांगल. आता तू जा बघू इथनं. वीरू तुला कळतंय का, घरी डॅडी आहेत. त्यासनी जर का हे कळालं ना तर नाही मोठा कुटाणा होईल. तू 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 जा बघू इथनं. अरे प्लीज जा. हे बघ, तू म्हणतेस तसं जर पिऊ खरंच मला भेटणार असेल ना तर मी जाईन इथनं. तिला म्हणू की त्यांच्या शेतात मी तिची वाट बघतोय. लवकर ये. अरे देवा, चक्कू दादा. कोण बोंब बोलतंय रे पियूच्या नावाने एवढ्या मोठ्यानं? साठे. साठे बोलत होतं डॅडी. अरे साठे, काय झालं एवढ्या मोठ्याने बोंबलायला? परत जर मोठ्याने ओरडला ना तर जीभ सोडून हातात ठेवीन. या घरात फक्त माझा आवाज मोठा असतो, ध्यानात ठेव. पैसे थांब. साठे कसा अवस्थित, एक शब्द बोलताना तो 1000 वेळा अडकतो. पिऊ ताई, बघा बोलला की ते बघा बोललं ते.
मी पाठवते